सुपर सॉफ्ट, सुपर स्पंजी रेड वेल्वेट कपकेक बनवून घेतलेले आहे. खूप छान जाळी आलेली होती. मुलांना मधल्या वेळेला काही ना काही खायला हवं असतं. चहासोबत मोठ्यांना पण काही ना काही खायला हवं असतं. तर त्यासाठी हे मस्त स्पंजी असे कपकेक बनवून घेतले आहे. अगदी नेहमीच्याच पदार्थांपासून बनवून घेतलं आहे. काहीच वेगळं नाही इथे. घरात जे अवेलेबल आहे त्यातूनच हे बनवून घेतले आहे. चला तर लगेच सुरुवात करते आहे. इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. भांडे न करता इथे डायरेक्ट मी मिक्सरच्या भांड्यातच घेऊन घेते आहे. पाऊण वाटी मी इथे साखर घेऊन घेतलेली आहे आणि अर्धा वाटी बाइंडिंगसाठी मी इथे कणकीचा वापर केलेला आहे. अजिबात मैदा न वापरता मी इथे हेल्दी होईल मुलांसाठी असंच करून घेतलेलं आहे. सगळं मिक्सरमधनं छान बारीक करून घेतलेलं होतं. इथे मी साखर वापरली होती, पिठी साखर नाही घेतली होती. म्हणून सगळं व्यवस्थित मिक्सरमधनं एकसाथ करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी दूध घालते आहे. 1 वाटी दूध घालते आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला सुरुवातीला असं वाटेल आहे तुम्हाला की पातळ झालेला आहे, पण रवा आहे, आपण जेव्हा रेस्ट करायला ठेवू त्याला तर ते ऑफ बॅटर थोडंसं घट्ट येणार आहे. बघा, व्यवस्थित गुठळ्या न होता इथे व्यवस्थित एकदम फाईन असं चोपडं इथे लम्प्स न राहू देता व्यवस्थित करून घ्यायचं आहे. बॅटर पूर्ण चोपडं छान करून घ्यायचं आहे मिक्स. त्यानंतर बघा, इथे अर्धा वाटी मी तेलाचा वापर करते आहे. तुम्हाला इथे बटर वापरायचं असेल, तूप वापरायचं असेल तर ते पातळ करून घ्या आणि मोजून इथे अर्धा वाटी तेल घेतलेलं आहे मी. तुम्हाला बटर किंवा तूप घ्यायचं असेल तर ते तुम्ही इथे वापरून घेऊ शकता. बघा, ते सगळं मिक्स केलं, ते पण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं एकजीव झालेलं पाहिजे आहे. बघा, व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. एकदम स्मूथ असं बॅटर झालेलं आहे. आणि आता हे एक 10 ते 15 मिनटं आपल्याला इथे रेस्ट करायला ठेवायचं आहे. रवा आहे त्याला रेस्ट करायचा आपल्याला वेळ द्यावा लागतो, नाहीतर इथे रवा फुलणार नाही आणि मग आपले कपकेक बिघडू शकतात. त्याला रेस्ट करायला बघा. आता रेस्ट करून एक 10-15 मिनटं मी रेस्ट करू दिलं आहे. आता बघा बॅटर कसं फुललं आहे, रवा पूर्ण फुलला आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी जशी आपल्याला हवी असते तशी झालेली आहे. आता इथे बाकीचे जिन्नस टाकून घेऊ. अर्धा स्पून मी इथे बेकिंग पावडर घेतलेला आहे आणि त्याहून अर्धा बेकिंग सोडा. इथे स्पूनभर मी इथे व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे आणि इथे व्हिनेगर वापरलेला आहे. 1 टेबलस्पून मी इथे व्हिनेगर वापरला आहे. बघा, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सोड्याला ॲक्टिवेट व्हायसाठी इथे मी व्हिनेगरचा वापर केला आहे. इतर वेळेला आपण दह्याचा पण वापर करत असतो. मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दह्याचा वापर करून पण सांगितलेला आहे. आता इथे रेड वेल्वेट बनवते आहे, त्यामुळे मी इथे रेड कलरचं कलर यूज करते आहे. लिक्विड कलर असेल तर तुम्ही लिक्विड कलर यूज करा. माझ्याजवळ पावडर बेस होता तर मी पावडरवाला कलर यूज केलेला आहे. बघा, सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. बघा, सगळी कन्सिस्टन्सी अगदी जशी हवी आहे तशी झालेली आहे बॅटरची. सगळं कलर व्यवस्थित मिक्स झाल्यावर इथे बघा, साईडला मी गॅसवर प्रीहीट करायला आप्पे पात्र ठेवून दिलेलं होतं. ग्रीस करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आता सगळ्या ह्याच्यात घालून घेणार आहे. तुमच्याजवळ जर नॉनस्टिक असेल आहे तर ग्रीस करायची पण गरज वाटणार नाही, पण माझ्याजवळ हे कास्ट आयर्नवाला आहे त्यामुळे मला ते ग्रीस करावं लागलं. आता इथे 10 मिनटं मी झाकून ठेवून दिलेलं आहे. बघा, व्यवस्थित फुललेले आहे. अगदी 2च मिनटं आधी मी चेक केले होते आणि सगळे झाले होते, पण मी थोडंसं अजून ठेवून दिलेलं आहे त्याला. आणि आता काढून घेते आहे सगळं. सेकंड राऊंड पण मी लावून देते आहे लगेच. पात्र गरमच आहे त्यामुळे मी सेकंड राऊंड पण लावून घेते आहे. बघा, सगळे आता माझे कपकेक्स रेडी आहे. सुपर स्पंजी झालेले आहे. अजिबात
वेगळं काहीही टाकलेलं नाही आहे. नेहमी जसे करतो आपण अगदी त्याच प्रोसेसने केलेले आहे. छान जाळी स्पंज आलेला आहे. मुलांना टिफिनला द्यायला होतं. बर्थडे पार्टीज असेल आहे त्यावेळेला तुम्ही करू शकता हे पद्धतीने. मुलांना वाटायला सोपी असतं किंवा सेकंड टिफिन शॉर्ट टिफिनमध्ये काही ना काही हवं असतं मुलांना. येता जाता संध्याकाळच्या वेळेला खेळून आल्यानंतर काही ना काही हवंच असतं मुलांना. तर अशा वेळेसाठी हे कपकेक खूप मस्त आहे. नक्की करून बघा आणि खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे. तर ती पद्धत नक्की ट्राय करून बघा. खूप छान झाले होते आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत घरगुती खा, स्वस्त रहा आणि मस्त रहा. व्हिडिओ आवडला असेल आहे तर एक लाईक नक्की करा.